नमस्कार. शुभविवाह या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघूया. इथे आता नीलांबरी भांग प्यायलेली असते, त्यामुळे ती सगळं काही भूमीला जाऊन सांगत असते. पौर्णिमा तिला थांबवण्याचा खूप जास्त प्रयत्न करत असते, पण नीलांबरी कुणाचं काही ऐकत नाही. तेव्हा इथे आता नीलांबरीला अशा अवस्थेमध्ये बघून सगळ्यांनाच खूप मोठा आश्चर्याचा धक्का बसतो. कारण आता नीलांबरी म्हणत असते की मी भूमीला सगळं सत्य सांगून टाकणार आहे. तेव्हा ती आता रागिणीजवळ येते आणि म्हणते, भूमी, मी तुला सगळं सांगणार आहे. तेव्हा ती म्हणते की आजी, तुम्ही भूमी आहात का? त्यानंतर ती म्हणते की नाही, भूमी नाही आहे ही. कुठे गेली भूमी? तेव्हा आता इथे माधव काका असतात. माधव काकांच्या इथे गेल्यानंतर नीलांबरी लगेचच हात जोडते आणि म्हणते, नाही, तुम्ही भूमी नाही आहेत, आणि बाजूला जाते. तेव्हा माधव काका म्हणत असतात, नीलू, काय झालंय तुला? नीलांबरी गप्प बस. तरीसुद्धा इथे भूमी आता नीलांबरीला सापडत नसते. त्यानंतर तिचं लक्ष जातं. तेव्हा गुरुजींच्या शेजारी भूमी उभी असते. तेव्हा नीलांबरी तिचा हात पकडते आणि तिला म्हणते की भूमी, इकडे ये, मला तुझ्याशी बोलायचं आहे. तेव्हा रागिनी म्हणत असते, अभिजित, हे सगळं काय आहे? आधी तुझी बायको तमाशे करते आणि आता तुझी सासूसुद्धा तमाशे करायला लागली. तेव्हा अभि म्हणत असतो, आई, मला सुद्धा माहिती नाही आहे काय चाललंय ते. तेव्हा रागिनी म्हणत असते की या लोकांचं हे नेहमीचंच आहे, त्यांना तमाशे केल्याशिवाय त्यांचं दोघींचं पोट भरत नाही. तेव्हा इथे नीलांबरी म्हणत असते, अगं भूमी, मला तुला एक सत्य सांगायचं आहे. तुला माहिती आहे का, हे घर आणि आकाशराव. तेव्हा इथे आकाश म्हणत असतो, हे काय होते काकू तुम्हाला? तुम्ही शांत व्हा बरं, तुम्हाला आरामाची गरज आहे, त्यांना आतमध्ये घेऊन जा. तेव्हा इथे नीलांबरी म्हणत असते, अहो जावई बापू, तुम्ही काय बोलताय? तेव्हा इथे भूमी म्हणते, काय जावई बापू? तेव्हा इथे नीलांबरी म्हणते, हो, हे माझे जावई बापू आहेत ना. तेव्हा इथे आकाश म्हणतो, हे माझे जावई बापू म्हणजे मी नाही. अहो काकू, तुम्ही असं काय करताय? हे दोघं जण तुमचे जावई बापू आहेत, हे अथर्व आणि अभिजित. तेव्हा नीलांबरी म्हणते, नाही हो, तुम्ही दोघं जण सुद्धा माझे जावई बापू आहात. गोरे गोरे पान फुलासारखी छान. तुला माहिती आहे का भूमी, अगं आकाश आणि हे घर, असं ती सतत बोलत असते. तेव्हा भूमी म्हणते, आई, तुला काय सांगायचं आहे? हे बघ, स्पष्टपणे सांग ना, तुला काय बोलायचं आहे? हे घर आणि मी काय? तेव्हा नीलांबरी म्हणते, भूमी, हे घर आणि आकाश ते असंच म्हणत असते. तेव्हा माधव काका म्हणतात, नीलांबरी, काय होते काय तुला? अरे तिला आतमध्ये घेऊन जा कुणीतरी, तिची आता तब्येत बिघडली. तेव्हा इथे नीलांबरी म्हणत असते की नाही, मी कुठे जाणार नाही आहे, हे ना मला अजिबात काहीच बोलू देत नाही. तेव्हा इथे नीलांबरी आता एक खुर्ची घेते आणि त्याच्यावरती उभी राहते आणि ती जोर जोरात ओरडत असते. तेव्हा भूमी तिला थांबवण्याचा प्रयत्न करते. नीलांबरी म्हणते, भूमी, तू आणि आकाश आहे ना? तेव्हा भूमी म्हणते, काय आई, तुला काय बोलायचं आहे? हे बघ, तू खाली उतरून बोल बरं. तरीसुद्धा इथे नीलांबरी खाली उतरायला काही तयार नसते. आता ती खूपच जास्त तमाशा हा करत असते. तरीसुद्धा सगळेजण तिच्याकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न करत असतात. पण भूमीला मात्र आता तिच्या मनातलं जाणून घ्यायचं असतं. भूमी म्हणत असते की आईला नेमकं काय बोलायचं आहे माझ्याबरोबर? तेव्हा इथे नीलांबरी म्हणत असते, अगं भूमी, तू आणि आकाश आहे ना, मला दोघांबद्दल बोलायचं आहे. तेव्हा इथे रागिनी म्हणत असते, अरे अभि, आता तुझी सासू काही सगळं काही भूमीला आत्ताच सांगून टाकते की काय? त्यांनी जर सांगितलं ना, तर भूमीवरती कसा परिणाम होईल आपल्याला माहिती नाही आहे. चांगला की वाईट? वाईट परिणाम झाला तर ठीक आहे, पण जर चांगला परिणाम झाला ना, तर आपल्यासाठी किती धोक्याचं होऊ शकतं, हे तुलासुद्धा चांगलंच माहिती, असं रागिनी म्हणत असते. तेव्हा इथे आजी म्हणत असतात, मला काय वाटतं, त्यांना ना आता आरामाची गरज आहे, त्यांना आतमध्ये घेऊन जा बरं, त्यांना आराम करू दे थोडा वेळ. तेव्हा इथे भूमी म्हणत असते की आजी, तुम्ही अगदी बरोबर बोलताय, मी एक काम करते, आईला आतमध्ये घेऊन जाते, तुम्ही इथे आहे ना कार्यक्रम चालू करा. तेव्हा इथे आता भूमी म्हणत असते की हा प्रँक आहे ना कोणीतरी आईबरोबर केला आहे, आणि हा प्रँक कोण करू शकतं हे मला चांगलंच माहिती आहे, आणि मी या मुळाशी गेल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही आहे. पण आता आईजवळ जाणं आणि तिच्यावरती लक्ष ठेवणं माझ्यासाठी जास्त महत्त्वाचं आहे, म्हणून मी काही बोलत नाही आहे. तेव्हा इथे भूमी म्हणत असते, आई चल, माझ्याबरोबर चल बरं, मी तुला आतमध्ये घेऊन जाते. तरीसुद्धा नीलांबरी म्हणत असते, नाही गं भूमी, मला कुठे जायचं नाही आहे, मला तुला सांगायचं आहे, तू आणि हे घर आणि आकाशराव. तेव्हा आकाश म्हणतो की भूमी, मी सुद्धा तुझ्याबरोबर येऊ का? आपण दोघं जण घेऊन जाऊया. तेव्हा भूमी म्हणते, काही गरज नाही आहे त्याची, मी एकटीच घेऊन जाणार आहे, मला कुणाच्याही मदतीची गरज नाही आहे. तेव्हा इथे आता भूमी आईंना घेऊन जात असते. तेव्हा आकाश म्हणत असतो, काका, आता काय करायचं? आता जर काकूंनी सगळं काही भूमीला सांगून टाकलं तर? तेव्हा इथे माधव काका म्हणतात, असं काही होणार नाही आहे, मी सुद्धा जातोय आतमध्ये, मी तिला काही सांगू देणार नाही. तेव्हा इथे भूमी आता नीलांबरीला आतमध्ये घेऊन येते. तेव्हा इथे नीलांबरी म्हणत असते, भूमी, अगं तुला एक गोष्ट सांगायचं आहे, खरं खरं सांगायचं आहे, हे घर आणि आकाशराव. तेव्हा भूमी म्हणते, आई तू शांत हो, शांत हो, आधी पाणी पी बरं तू जरा. तेव्हा इथे भूमी नीलांबरीला पाणी प्यायला देते. तेव्हा ते म्हणत असते की आई, तुला काय बोलायचं आहे, मला स्पष्टपणे सांगशील का? कशाबद्दल बोलायचं आहे तुला?
तेव्हा नीलांबरी म्हणते की तुझ्याबद्दल, या घराबद्दल आणि आकाशबद्दल. तेव्हा इथे ती बोलता बोलता ती आता झोपते, तिला चक्कर येते. तेव्हा माधव काका म्हणतात, नीलांबरी अगं काय होतंय तुला? तेव्हा इथे नीलांबरी आता काहीच बोलत नाही. तेव्हा काका म्हणत असतात, भूमी तू काळजी करू नको बाळा, मी डॉक्टरांना बोलवले तिला चेक करायला, डॉक्टर येतील. ती आता होळी आहे ना, तर खाण्यापिण्यामध्ये काहीतरी बदल झाला असेल, काहीतरी वेगळं खाल्लं असेल तिने, म्हणून तिला असं होतंय. तू जा बरं खाली, तू जा, मी आहे तिच्याबरोबर, डॉक्टर आता येतीलच. तेव्हा भूमी म्हणते, बाबा तुम्ही हे काय बोलताय? आईची अवस्था बघा काय, आणि तुम्ही मला कुठे खाली जायला सांगताय? तेव्हा माधव काका म्हणतात की बाळा असं काय करतेस? अगं तू इथे नोकरी करतेस ना, मग आता नोकरी करतेस, सगळं काही तू मॅनेज केलेस, आणि तू आता इथे थांबल्यावर कसं जमेल? एक काम कर, तू जा बरं खाली, मी थांबतो तिच्याबरोबर, तू काळजी करू नको. तेव्हा इथे भूमी म्हणते की बाबा तुम्ही सुद्धा अगदी बरोबर बोलताय, म्हणजे प्रश्न आता माझ्या नोकरीचा आहे, म्हणून आता मला जावं लागेल. तेव्हा इथे आता भूमी खाली गेल्यानंतर माधव काका म्हणतात की तू सुद्धा जा पौर्णिमा, आणि अभिराव तुम्ही सुद्धा जा. तेव्हा इथे अभिजित म्हणत असतो, पण काका आई शुद्धीवर आल्यानंतर त्यांना काही लागलं तर आम्ही सुद्धा थांबतो ना. तेव्हा पौर्णिमा म्हणते, हो बाबा मी पण थांबते. तेव्हा माधव काका म्हणतात की नाही नाही, जर काही लागलं ना तर मी आहे ना इथे, मी काहीतरी मागवेन तुमच्याकडून, पण आता तुम्ही दोघं जण जा, तिथे छान होळी सेलिब्रेट करा, मी आहे ना, मी नीलांबरी बरोबर थांबतो. तेव्हा इथे आता अभि जात असताना काका म्हणतात की पौर्णिमा तू नाही ना हे सगळं काही केलेस. तेव्हा पौर्णिमा खूपच जास्त घाबरते. तरी ती भूमी आता सगळ्यांना सांगत असते, हे बघा आईबरोबर जे काही घडलं ते वाईटच होतं, ती माझी आई आहे म्हणून मी म्हणत नाही आहे, पण ती या घरची आता विहीन बाई आहे, आणि तिच्या खाण्यापिण्यामध्ये जर कुणी हे टाकलं असेल आणि म्हणून ती अशी वागते तर ते चुकीचं वाटते मला. तिच्या जागी कुणीही असतं तरी मी असंच बोलले असते. आता ही सगळी जबाबदारी माझ्यावरती होती आणि तरीसुद्धा अशी गोष्ट घडली. तेव्हा तुम्ही जर कुणाला बघितलं असेल ना, कोणी काही थंडाईमध्ये मिक्स करताना वगैरे, तर मला त्या माणसाचं नाव सांगा. तेव्हा इथे सगळेजण म्हणत असतात, नाही कोणीही हे काम केलेलं नाही आहे. तेव्हा इथे माधव काका आता पौर्णिमेला म्हणत असतात की हे तू तर केलेलं नाही आहेस ना. तेव्हा पौर्णिमा म्हणते की बाबा तुम्ही हे काय बोलताय? अहो मी मुलगी आहे ना आईची, आणि मी तिच्या बाबतीत असं करेन, आणि तुम्ही का माझ्यावरती संशय घेताय? तेव्हा माधव काका म्हणतात, कारण तू माझी मुलगी आहेस ना, मी तुला चांगलंच ओळखतो, म्हणजे तू कसं दुसऱ्याला त्रास देता देता हे चुकून नीलांबरी बरोबर घडलेलं नाही आहे ना. तुला कुणाच्या तरी दुसऱ्याच्या थंडाईमध्ये भांग मिक्स करायची होती, पण चुकून तुझ्या आईच्या ग्लासमध्ये झाले, असं तर काही नाही आहे ना, कारण मी चांगलाच ओळखतो तुला. तेव्हा इथे पौर्णिमा म्हणत असते, बाबा तुम्ही तुमच्या मुलीवरती संशय घेताय. तर इथे आता भूमी म्हणत असते की आजी मला माफ करा, म्हणजे तुम्ही माझ्यावरती सगळी जबाबदारी टाकली आणि असं घडलं. तेव्हा आजी म्हणत असतात, या सगळ्यामध्ये तुझी काहीच चुकी नाही आहे, तो अजिबात काळजी करू नकोस. चला आता आपल्याला होळीला सुरुवात करायची आहे. तेव्हा इथे भूमी म्हणत असते, आकाश या सगळ्याच्या मागे जर तू असशील ना तर मी तुला अजिबात सोडणार नाही आहे, बघच तू मी या मुळाशी जाणारच. तेव्हा इथे आकाश सांगायला जात असतो की मी काहीच केलेलं नाही आहे, पण भूमी काय ऐकायला तयार नसते. त्यानंतर आता इथे होळीला आग लावलेली असते, सगळेजण बोंबा वगैरे मारत असतात. त्यानंतर रावण घ्यायची वेळ येते. तेव्हा आकाश म्हणत असतो की मला माझ्या भूमीबरोबर इथे आता रावण घ्यायचं आहे. तेव्हा आजी म्हणत असतात, हे बघ आकाश असं काही करू नकोस, सगळं काही आतापर्यंत अगदी व्यवस्थित जुळून आले, थोडक्यासाठी आता माती करू नकोस, एक काम कर तू जा बरं आणि रावण घेऊन मोकळा हो जा. तेव्हा इथे आकाश आता आजीचा ऐकतो आणि तो जातो आणि रावण घेत असतो. त्यानंतर इथे भूमी आता एक काठी घेऊन सगळे नारळ बाजूला करत असते. तेव्हा इथे आकाश आता देवाच्या पाया पडतो आणि म्हणत असतो की देवी आई, तुम्हाला तर माहिती आहे की माझं भूमीवरती किती प्रेम आहे, आणि जर माझं प्रेम खरं असेल ना तर आजचा हा नारळ आहे ना, आम्ही दोघंजणं जोड्याने तुझ्या ह्याच्यामध्ये दहन करू. तेव्हा इथे आता भूमी नारळ बाजूला करत असताना तिचा चुकून धक्का लागतो आकाशच्या हाताला, आणि दोघांच्याही आता हाताने तो नारळ जाऊन अग्नीमध्ये पडतो. तेव्हा इथे आकाशला तर खूप जास्त आनंद होतो, पण इथे भूमी मात्र आता खूप जास्त आश्चर्यचकित होते. तिच्या धक्क्यामुळे तिचा हात आता आकाशच्या हाताला लागलेला असतो, आणि दोघांच्या हाताने जो नारळ आता होळीमध्ये पडलेला असतो. तेव्हा इथे आजीला तर खूप जास्त आनंद होतो, कारण आपल्या सुनेच्या आणि लेकाच्या हाताने तो नारळ आता इथे होळीमध्ये पडलेला असतो. तेव्हा इथे आकाशला तर खूप जास्त आनंद होतो. आकाश हात जोडतो आणि म्हणतो, थँक्यू देवी आई, थँक्यू सो मच. तर इथे भूमीला काहीच कळत नसतं, पण भूमीसुद्धा आता पाया पडत असते. तिला खूप जास्त आश्चर्य वाटलेलं असते की अचानक माझा धक्का कसा काय लागला आणि तो नारळ कसा काय आतमध्ये पडला. पण इथे मात्र आकाशला खूप जास्त आनंद झालेला असतो, आणि तो पुन्हा पुन्हा देवी आईला थँक्यू म्हणत असतो. तर आता पुढील भागामध्ये आपण बघूया, सगळे आता धुलीवंदन खेळत असतात, भूमीसुद्धा खेळत असते. त्यानंतर ती जाऊन तिथून पाणी पित असताना काही
तिथे मुलं येतात. ती थोडीशी कुंड प्रवृत्तीची असतात. ती मागून भूमीला रंग लावत असतात आणि तिची छेड काढण्याचा प्रयत्न करत असतात. तेव्हा भूमी धावत पळत येते आणि तिचा चुकून आकाशला धक्का लागतो. तेव्हा ती रडत असते. आकाश विचारतो, भूमी काय झालं? तेव्हा भूमी त्या लोकांकडे बोट दाखवते. तेव्हा आता आकाशच्या लक्षात आलेलं असतं की त्यांनी भूमीची छेड काढलेली आहे. तेव्हा तिथून हॉकी स्टिक घेतो आणि भूमीचा हात पकडून आकाश त्या माणसांकडे जातो आणि त्यांना मार मार मारतो आणि म्हणतो की माझ्या भूमीकडे वाईट नजरेने बघणाऱ्यांची नजर आणि हात मुळासकट उपटून टाकेल मी, कळलं तुम्हाला? आणि तो भूमीला म्हणतो, चल भूमी. तेव्हा भूमी त्याच्याकडे रागाने बघतच राहते.